नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. कर चुकवणाऱ्या मॉलमधील नामांकित पादत्राणांच्या दुकानांवर एलबीटीची धाड. ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदावरून महापालिका मुख्यालयासमोर गोंधळ घालणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 18 कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक. आणि महिनाभरामध्ये घनकचरा प्रश्न कायमचा निकाली काढू, राज्य शासनाचं ठाणे महानगरपालिकेला आश्वासन. ठाणे परिवहन समितीच्या सभापती पदावरून महापालिका मुख्यालयासमोर तसंच नौपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात बुधवारी गोंधळ घालणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 18 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना दुपारी जामिनावर नंतर सोडण्यात आलं. परिवहन समितीच्या सभापती पदाची निवडणूक 23 डिसेंबर रोजी होत आहे. त्यासाठी अर्ज दाखल करताना समितीतील शिवसेनेचे सदस्य शैलेश भगत यांच्यावर जाळे फेकत राष्ट्रवादी परिवहन सभापती पदासाठी आघाडीतर्फे अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला होता. त्यामुळे जमावबंदीचा आदेश झुगारल्याबद्दल नौपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर JD मोरे यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत 18 जणांना अटक केली. या प्रकरणातील आणखीन आरोपींचा शोध सुरू असून महापालिका प्रशासनानं मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. आदर्शमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव नसल्याचं अहवालामध्ये स्पष्ट झालंय. आदर्शचा भूखंड हा कारगिलमधील शहीदांकरता आरक्षित आहे. तो भूखंड लाटला यावर विरोधकांनी अधिवेशनामध्ये गोंधळ घातला. विरोधकांना या प्रकरणामध्ये खूप काही सापडलंय असं बोललं जात असतानाच या प्रकरणाबाबत पहिल्या दिवसापासूनच गदारोळ घातला पाहिजे होता असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना लगावलाय. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी आदर्श घोटाळ्याचा अहवाल विधानसभेत ठेवण्यात आला होता. या अहवालामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना आदर्श गृहनिर्माण संस्थेत 6व्या मजल्यावरील 601 क्रमांकाची 1076 चौरस फुटाची सदनिका मिळाली होती. या सदनिकेसाठी त्यांनी 79,26,256 इतकी रक्कम भरली होती. आमदार आव्हाड यांचं मासिक उत्पन्न 25,000 इतके आहे. जिनत इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संचालक आहेत. तसंच ते भागीदार असल्यानं त्यांनी या कंपनीमार्फत हे पैसे धनादेशानं दिले असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. आमदार आव्हाड किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर मुंबई तसंच परिसरात एकही सदनिका नसल्यानं त्यांनी या इमारतीमध्ये सदनिका खरेदी केली. त्यात कोणत्याही प्रकारचं वैकृत्य नसल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात ते सदनिका खरेदी करू शकतात असं या अहवालात म्हटलं आहे. मोठा गाजावाजा करत विरोधकांनी हाऊस बंद पाडलं. त्यात त्यांनी काय मिळवलं? एकही मागणी विरोधक आपल्या पदरात पडून घेऊ शकले नाहीत. अहवालात माझं नाव नसल्याचं उघड झालं. मात्र त्याच आदर्श प्रकरणात वादग्रस्त अजय संचेती यांची 9 घरं असून ते भाजपाचे खासदार आहेत. याचाच अर्थ असा की मलिदा भाजपानं खायचा आणि वरून बोंबाबोंब करायची असा टोला देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना यावेळी लगावलाय. स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या मॉलमधील नामांकित दुकानांवर एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारल्यानं मॉलमधील व्यावसायिकांचं चांगलंच धाबदण आणलंय. तब्बल 2.25 कोटीच्या मालावरील एलबीटी चुकवणाऱ्या या शोरूम्सवर कारवाई करून हे शोरूम सील करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून पालिका 20 लाखापर्यंतचा दंड वसूल करणार आहे. घोडबंदर रोडवरील कोरम मॉलमधील रिबॉकचं शोरूम तसंच विवियाना मॉलमधील रिबॉक, आदिदास, नॉटिका या बुटांच्या कंपनीच्या शोरूमचा देखील यामध्ये समावेश आहे. सर्व्हिस रोडवरील विवियाना मॉलमधील रिबॉक आणि आदिदास या नामांकित कंपनीचे अधिकृत विक्रेते असलेल्या अनुक्रमे एक्सक्लुझिव्ह लाईव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि निऑन ट्रॅव्हल्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 2 दुकानांवर एलबीटीचे उपायुक्त DP ढोले, एलबीटी अधिकारी नितीन आपटे, झुंजार परदेशी यांच्या पथकानं छापे टाकलेत. या 2 कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे एलबीटी करता नोंदणी केली आहे. परंतु एप्रिलपासून खरेदी केलेल्या मालावर एलबीटीची रक्कम मात्र भरलेली नव्हती. या दुकानदारांकडे प्रत्येकी किमान 2 कोटींचा पादत्राणांचा माल असावा असा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मागील 8 महिन्यात या दुकानदारांनी विक्री केलेल्या मालावरील जकातीबाबतची तपासणी सुरू असल्याचं तिच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एप्रिल महिन्यापासून जकात बंद झाली आहे. त्याऐवजी एलबीटी सुरू करण्यात आली आहे. परंतु एलबीटी भरण्यास व्यापाऱ्यांनी प्रथम विरोध दर्शवला होता. आयुक्त असीम कुमार गुप्ता यांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्याची तयारी दर्शवली होती. परंतु ते धीम्या गतीनं कर भरत आहेत.
आयुक्तांनी आवाहन केल्यानंतरही एलबीटी भरण्यास व्यापारी स्वारस्य दाखवत नसल्यानं एलबीटी विभागानं दुकानाच्या आतापर्यंत 25 ते 30 दुकानांवर छापे टाकल्यानं महापालिकेच्या तिजोरीत एलबीटी जमा होऊ लागला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर बनलेला घनकचरा प्रश्न कायमचा निकालात काढण्याची संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एका महिन्यात हे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन राज्य शासनानं दिलं आहे. आमदार राजन विचारे यांच्या लक्षवेधीवर राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत लोकप्रतिनिधी, MMRDA अधिकारी, ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिन्याभरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निकालात काढू असं आश्वासन दिलंय. ठाणे शहरामध्ये दररोज सुमारे 650 मेट्रिक टन इतका कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावली जावी याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, परंतु महापालिकेकडे डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे ठाणे शहरामध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. शासनाकडून मौजे डायघर इथे 18.89 हेक्टर जमीन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली आहे, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे MMRDA कडून सुरू करण्यात येणाऱ्या क्षेपणभूमी प्रकल्पात ठाणे महानगरपालिकेनं सहभागी व्हावं याकरता पालिकेवर दबाव आणण्यात आला. तळोजा इथे कचरा नेऊन टाकण्यासाठी महानगरपालिकेला प्रति मेट्रिक टन 819 रुपये मोजावे लागणार असून हा प्रकल्प ठाणे महानगरपालिकेनं स्वतःच उभा केल्यास हाच दर 386 रुपये प्रति मेट्रिक टन करावा लागणार आहे. तळोजा इथे घनकचरा टाकण्याचा पर्याय स्वीकारल्यास ठाणे महानगरपालिकेस तिपटीनं रक्कम भरावी लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यानं या प्रकल्पामध्ये सामील होण्यासाठी MMRDAनं ठाणे महानगरपालिकेकडून 386 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम वसूल करावी आणि उर्वरित रक्कम ठाणे महानगरपालिकेला अनुदानाच्या स्वरूपात देण्यात यावी किंवा MMRDAनं स्वतः या उर्वरित रकमेचा भार स्वीकारावा अशी मागणी करण्यात आली आहे. आतड्याचा गँग्रीन झालेला 10 वर्षीय सोनू पांडे याला चुकीचं रक्त दिल्याची बातमी शास्त्राधार नसलेली असून सिव्हिल रुग्णालयात दिलेल्या रक्तानं आणि डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे मुलाचे प्राण वाचलेत अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबुळगावकर यांनी दिली आहे. भिवंडी येथील रिमांड होममधील 10 वर्षीय मुलगा सोनू हा 17 डिसेंबर रोजी पोटदुखीमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी त्याला आतड्याचा गँग्रीन झाल्याचं स्पष्ट झालं. गँग्रीन झालेला भाग काढून टाकावा लागतो, त्यामुळे त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या लहान आतड्याचा बराचसा भाग कापून टाकावा लागला. रात्री आयत्या वेळी आवश्यक असलेला पॉझिटिव्ह रक्ताऐवजी त्यास A निगेटिव्ह रक्त देण्यात आलं. याबाबत काही वर्तमानपत्रातून चुकीचं रक्त दिल्याचं वृत्त प्रकाशित झालं. याबाबत ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉक्टर केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेलं रक्त हे शास्त्रोक्त पद्धतीनं दिल्याचं सांगितलं. पॉझिटिव्ह रक्त असलेल्या रुग्णास निगेटिव्ह रक्त देता येतं, परंतु निगेटिव्ह रक्त असल्यास त्या रुग्णास पॉझिटिव्ह रक्त देता येत नाही अशी माहिती डॉक्टर केंद्रे यांनी दिली. रक्तगट सारखे असले तरी आधी शास्त्रोक्त पद्धतीनं ते एकमेकात मिसळून त्यात गाठी तर होत नाहीत ना हे पाहावं लागतं. तसं होत नसेल तरच रुग्णास ते रक्त दिलं जातं. सोनू यास A पॉझिटिव्ह ऐवजी A निगेटिव्ह रक्त देण्यापूर्वी त्याची शास्त्रोक्त चाचणी घेऊन मगच त्यास रक्त देण्यात आलं होतं. जर ते धोकादायक असतं तर लागलीच जीवास धोका उत्पन्न झाला असता, पण सोनू आज 3ऱ्या दिवशीही उत्तम आहे, ठणठणीत आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं. कुठलीही शहानिशा न करता चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येऊन रुग्णालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं मत बाबुळगावकर यांनी व्यक्त केलंय. तर रिमांड होममधील केअरटेकर समीर परब यांनी सोनू इतरांशी बोलत असून सध्या ठणठणीत असल्याचं सांगितलं. आदर्श घोटाळ्याला चौकशी अहवाल स्वीकारून त्याची तात्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसंच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी संतप्त मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे. आदर्श इमारतीतील घोटाळ्याला जबाबदार कलंकित मंत्र्यांना आणि वशिलेबाज अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं आदर्श घोटाळ्यातील चौकशी अहवाल फेटाळून लावलाय. तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अटकेसाठी CBIला परवानगी नाकारली आहे. आदर्श घोटाळ्यातील भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याचा प्रकार हा संतापजनक आहे. याच कारणामुळे धर्मराज्य पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त निदर्शनं करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबतचा नंदलाल समितीचा अहवाल पूर्ण दडपून टाकणाऱ्या ठाण्यातील भ्रष्ट आमदारांनीच आदर्श अहवालासंदर्भात नागपूरला विधिमंडळासमोर निदर्शनं करून ढोंगीपणाचे जे लाजिरवाणे दर्शन घडवलं आहे तेही या निमित्तानं पुढे आलंय.
त्यामुळे आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल स्वीकारून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि कलंकित मंत्री तसंच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचारांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धर्मराज्य पक्षानं केली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कर चुकवणाऱ्या मॉलमधील नामांकित पादत्राणांच्या दुकानांवर एलबीटीची धाड. ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदावरून महापालिका मुख्यालयासमोर गोंधळ घालणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 18 कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक. आणि महिनाभरामध्ये घनकचरा प्रश्न कायमचा निकाली काढू, राज्य शासनाचं ठाणे महानगरपालिकेला आश्वासन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर समोर, कोलवाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर बघू द्या, पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.